तर या ठिकाणी बघा आपण हातच्याची वजाबाकी करणार आहोत. आता हातच्याची का म्हटलं मी, तर बघा या ठिकाणी वरचा अंक लहान आहे, वरच्या अंकातून खालचा अंक वजा होत नाही, म्हणून आपल्याला शेजारी अंकाकडून एक हातचा घ्यायचा असतो. मग आता ज्यावेळेस तुम्ही शाळेत होता त्यावेळेस तुमच्या सरांनी सुद्धा अशीच वजाबाकी शिकवली होती का काही वेगळी पद्धत होती, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आता बघा काय करायचं. आता 2मधून 6 वजा होत नाहीत, मग 2 कट करायचे आणि 2 जशाल तसे वर लिहायचे. त्याच्या शेजारी अंकाकडून 1 घ्यायचा आहे इकडे, परंतु इथेच काही नाही, 0 आहे, म्हणून अगोदर याच अंकाला मोठी संख्या करून घ्यायचं आहे. मग या शेजारी अंकाकडून 1 इथं घ्यायचा, अगोदर हा 0 वर लिहून घ्या आणि 1 याच्याकडून इथं घ्या. 3मधून 1 इथं दिल्यामुळे इथं राहतील 2. आता काय करायचं आहे, तर या 10मधला 1 इथं द्या, इथं राहतील 9. चला आता वजाबाकी करून घेऊया. 12मधून 6 गेले 6. आता बघा या 9मधून 7 गेले 2. या 2मधून हे 8 जात नाहीत, म्हणून या शेजारी अंकाकडून 1 इथं घ्या. आता इथं 4 होते, इकडे 1 दिल्यामुळे इथं राहतील 3. आता या 12मधून 8 गेले 4. या 3मधून 2 गेले 1. उत्तर आलेलं आहे 1426. आता तुमच्या सरांनी तुम्हाला असंच शिकवलं होतं का काही वेगळी पद्धत होती, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.